आता देवदर्शन आपलं झालंय, आता एक करूया आपण डोके साहेबांनी तिथे जाऊया. आपण जाते जरा ते त्यांना नाचलोय, धिंगाणा केला, जरा राडा केला, आपण मजा केल्या थोडीशी. त्यांना आपण एक करूया, त्यांना थोडं बाजूला काढू आणि बाजूला काढून त्यांना मित्रांसाठी आपण विचारू ना कुठली मुलगी दाखवणार आहे, काय असेल ते आपण समोर बोलू त्यांच्याशी, काय नाही. तर कसं आहे की ते पण लग्नामध्ये गडबडीत आहेत, त्यांना एक काही की आपण योग्य वाटत नाही काय, तर थोडं त्यांना फ्रेश होऊ दे. नंतर आपण त्यांची चर्चा करू, 1-2 मुलं धावतो म्हटलं तर बघूया. कारण काय झालं, आता आपण काल खंडोबा केला, पुन्हा येता बालाजी केला पुण्याचा, आता शनी शिंगणापूर, म्हणजे सगळं आपण देवदर्शनी घेतलंय सगळं. आता कुठेतरी मुलगी चांगले मिळावं आपल्याला, मुलगीचं कुठेतरी मुलगी द्यावी आपल्याला, ह्यासाठी आपण प्रयत्न चाललाय ना, आठाकाठी त्यासाठी चाललंय ना आपली. कारण ते काय झालंय, ती 3 जण बाकीची जण रुसून बसले ते तिकडे, काय घातली नुसतं रात्री नाचवलं लग्नात आणि म्हणते नाही काय ते यशाची बाजू कुठे मिळतील आपल्याला, दाखवतील 1-2 मुली कुठे आपल्याला, बघू आपण. लोक अण्णांची गाठ घेऊया आपण, त्यांच्या लग्नात आपण जातो. आता निघालोच की तिथं त्यांच्या ह्याच्यामध्ये धावतील मुली 1-2, बघूया आपण मुली. पोरं नाराज झाले तर येतात, बघाय नको आता काय मी सांगू. मग जण व्हायला तिथं मंदिरात मी तेच सांगितलं की बाबा पोरं नाराज झाले ते, कारण सोडून आले तो, आता आम्ही दोघंच राहिलो होते, काय करायचं. आता साहेब आले, जरा साहेबांशी चर्चा करा, साहेब काय म्हणतील बघा, ते लग्न जाणारच आहे. बघू इथं नगरकडची एखादी कुठली मिळाली तर चालतंय. सुरुवात करून दे. कसं आहे, एक जरी पोरगी मिळाली तर बाकी 3 काय पण हे पाहुण्यांना आपण शोधून काढू शकतो. काल विचारला 2-3 जागेवरती तर त्यांनी सांगितलं काय की आम्ही शेतकऱ्याला नाही, आम्हाला कोणी सर्व्हिस व्हायला पाहिजे. तर काय करायचं सांगा, प्रत्येकाची समस्या शेतात सर्व्हिस व्हायला यायचं. तर शेतकऱ्याला कोण आता द्यायलाच मागायचं, पण बघूया आपण चौकशी करूया. डोके साहेब भेटतील आता लगेच, झालं त्या कार्यक्रमातनं बाहेर आले तर भेटू, आपण तिची चर्चा करूया की. आणि ते बोलले धावतो म्हणून, आणखी काय एवढे नाराज होऊन जाऊ नका, हां भेटेल. एवढा प्रयत्न चालू आहे आपल्या. चहा घ्या. नमस्कार डोके साहेब, नमस्कार. आम्ही तुम्हालाच भेटायला आलो होतो. तुम्ही मागे सांगितलं होतं की शिवाजी लग्नाला आलं तर मुली काय बघूया, तर काय असेल मुली तर दाखवा. हेच राजबिंड आणलेत आम्ही आपलं मुलगा आहे, लग्न आहे मुलाचं, त्या निमित्तानं आलेत मुली 4. तर तुम्ही बघा, पण लग्न करा. नोकरीला आहे का नोकरीसात काय नाही, शेती किती आहे, ट्रॅक्टर आहेत, विहीर आहे. मुंबईला काय घरबीर आहे का? मुंबईला काय नाही, फक्त शेती. ठीक आहे, बघतो मग. हां काय साहेब, म्हणजे आम्हाला शेती जरी असली भरपूर तरी आमचं उत्पन्न चांगलं आहे. ठीक आहे, मुंबईला नोकरीची गरज वगैरे आम्हाला काही नाही. बघतो मुलगी. कुठली कंपनी आहे, कुठल्या निमित्तानं आले, मुलगा काय करतो? मुलगा शेती करतो. इकडली मुलगी यासाठी मिळेल का? मेन आहे ते सगळं ग्रुप पोरं घेऊन आले. ठीक आहे, आभारी आहे तुम्ही आलात, पण मी घाई गडबडीमध्ये काय तुमचं काम करू शकलो नाही. नमस्कार. नादच क्रीडा प्रोडक्शन निर्मित व्यथा बळीराजाची ही वेबसिरीज तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.